मित्रांनो, तर मी आज चाललोय चिनी माती काढायला आणि आमची त्या नैसर्गिकरित्या अशी माती तयार होते चिनी माती, जी आज आम्ही काढत होतो. आणि ती आमची ते इथे होते कुठे कुठे होती आपली ती माती, आमची ते माती होते इथे हरेलीत. तर आम्ही हरेलीत माती काढत चाललोय आणि आम्ही ती माती काढून वेगवेगळे बैल असं बैल करणार आहोत आणि गणपती करणार आहोत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही माती काम करणार आहोत, ते तुम्हाला दाखवतो पुढे. पाहू शकता आज पाऊस थांबलाय आणि मस्त असं वातावरण झालंय, म्हणून आम्ही आज निघालोय. आणि आज सुट्टीचा वार पण आहे, रविवार आहे. तर आम्ही रविवारच्या दिवशी आज मी बाहेर पडलोय चिनी माती काढायला. एक पहा ही गोष्ट, ही आमची ते एक ढोव आहे. या ढोवात आमचे ते मासे भेटतात आणि ते पाणी साठलं आता. हे पाणी आटलं की आमच्या तिथे मासे गावतात आणि भरपूर जण लोक पकडतात. तर आम्ही पण पकडणार आहोत, ते आम्ही तुम्हाला दाखवेन. पण अजून पाणी आहे तिथं, पाणी खूप आहे. पाणी आटलं की ते मासे भेटणार आहे, तर मी तुम्हाला दाखवेन. मित्रांनो, मी तिथे आलोय ती माती बघायला आणि आम्ही आता माती दाखवणार तुम्हाला. मी माती आहे का नाही मी दाखवू शकतो तुम्हाला. मित्रांनो पाहू शकता, मी इथून आता माती काढणार आहे इथूनच. आणि माती काढताना तुम्हाला मी दाखवतो आणि त्यापासून आम्ही मातीच्या वस्तू बनवणार आहोत. तर मित्रांनो, मी आता माती काढतोय आणि माती बघा, तुम्ही बघू शकता मातीची एकदम प्युअर अशी चिनी माती आहे. त्याच्यापासून आम्ही वस्तू बनवणार आहोत मातीच्या. आणि एक ही कला आहे आणि ही कला ही नक्की कोकणात जोपासली जाते. तुम्ही पण या, तुम्हाला पण एक दिवस माती कशी काढायची ती मला शिकवेन मी. आणि नैसर्गिकरित्या माती भेटते, ही कुठून विकत आणावी लागत नाही. आणि आम्ही इथे आनंद पण घेतोय आणि एक हे पण करतोय, आपली कला पण दाखवतोय. आणि ती कला आम्ही दाखवतोय तुम्हाला. मी मातीची वस्तू करताना दाखवेन कशा करतात त्यापासून तुम्ही बघा आणि काहीतरी शिका, एवढं तुम्ही बोलेन. बघा ही माती एकदम मस्त, एकदम प्युअर अशी चिनी माती आहे. पाहू शकता ही माती आहे, चिनी माती आहे. आणि ती आता आम्ही घरी जाऊन आम्ही आता मातीची वस्तू करणार त्याच्यापासून. मेन म्हणजे आम्ही बैल करणार आहोत, बैलाची जोडी करणार आहोत. आता सध्या ट्रेंडिंग विषय असणारा मातीतल्या चिखलाच्या स्पर्धा, ते बैल आम्ही बनवणार आता जाऊन. तर मित्रांनो पाहू शकता, मी बैल केला आता. तर तुम्ही बैलाला पाहू शकता, असा बैल आहे हा. आणि त्याची शिंगा आहेत, त्याचे कान, पाय, पाठ आणि शेपूट केले मी. तर अजून मी काय काय करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बैल कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मी मातीचा उपयोग, या चिनी मातीचा उपयोग कसा होतो आणि लहान पोरांना त्याचा उपयोग कसा करून देता येईल, त्याचा मी पूर्णपणे व्हिडिओ बघितले आणि तशा प्रकारे मी काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यातून तुम्हाला दाखवतो. तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि त्यामधून तुम्ही सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा. कारण आता दिवस मी असा सगळा एन्जॉय स्पेंड करणार आहे. थांबा. तुम्ही पाहू शकता, मी इथे बैल जोडे केले आहेत. आणि आता सध्या ट्रेंडिंग विषय असणारा नांगरणी स्पर्धा, चिखलातल्या नांगरणी स्पर्धा हा विषय असणारा ट्रेंडिंग विषय आहे. त्या विषयासाठी मी आता बैल जोड्या केल्या आहेत. आणि त्या बैल जोड्या मी आता तुम्हाला दाखवतो. तिथं आता मी ज्या बैलांची नावं ठेवलीत ना अजून, पण मस्त बैल जोडे झाले आहेत दोन्ही पण, तुम्ही पाहू शकता. आणि त्या लहान मुलांनी ज्यादा खेळायला देणार आहे. आणि अशा प्रकारे चिनी मातीचा उपयोग करून, अशी गावाकडे चिनी माती ही, तिचा उपयोग करून मी या बैलजोड्या केल्या आहेत. आणि असं काहीतरी वेगळं मी रोज करत राहतो. जसं आज मी केलं आहे. अजून मी काय करणार आहे ते मी नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला मी. तर मित्रांनो, मी आता ह्या बैलजोड्या माझ्या छोट्या बहिणीने दिल्या आहेत आणि त्यांना मी आता खेळणार आहेत त्या बैलजोड्यांबरोबर. आणि त्यांना आपण विचारूया ह्या बैलजोड्या कशा वाटल्या. ह्यांना बैल खूप आवडले, तुम्ही पाहू शकता. त्या बोलल्या आता. तर अशा लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टी देऊन मला मस्त वाटतं. त्यामुळे मी कोणतीही गोष्ट आनंदाने करतो. आणि तरी मी ही आजची व्हिडिओ केली होती आणि त्या व्हिडिओमधून मी लहान मुलांना माझ्या ते बैलजोड्या दिल्या आहेत. तर तुम्ही त्या बैलजोड्या बघून लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आज हा रविवारचा दिवस होता, तर मी असा दिवस स्पेंड केला आहे. मला आज खूप मजा आली. तर तुम्ही बघा नक्की व्हिडिओ ही.